नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तिसरं विश्वयुद्ध झालं तर अण्वस्त्रांचा वापर होईल असं विधान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी केलंय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असताना केवळ राजनैतिक पातळीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची रशिया विरुद्ध लढाई सुरू आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात रशिया विरुद्ध अमेरिका सैन्य पाठवत नाहीये आणि भारताचीही रशिया युक्रेन युद्धात तटस्थ भूमिका आहे. आजचे जेम विशेष यावरच सुरुवात करूया. अणुयुद्धाच्या संदर्भात रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याचं विधान हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. बुधवारी त्यावरच खूप चर्चा झाली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी एक सूचक विधान केलंय. लाव्हरोव्ह यांनी बुधवारी तिसरं विश्वयुद्ध झालं तर ते नक्कीच आण्विक असेल असं म्हटलंय. तिसरं विश्वयुद्ध झाल्यास त्यामध्ये अण्वस्त्रांचा वापर होईल आणि ते फार विध्वंसक असेल असं लाव्हरोव्ह यांनी म्हटल्याचं RIA या वृत्त संस्थेनं म्हटलंय. सर्गेई लाव्हरोव्ह यांनी रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन करताना कीवला म्हणजेच युक्रेनला अण्वस्त्र मिळाली तर ते रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतं असंही म्हटलंय. सर्गेई लाव्हरोव्ह यांनी युक्रेनकडे अण्वस्त्र असण्याला रशियाचा कायमच विरोध असेल असे संकेतही दिलेले आहेत. अण्वस्त्र युद्धासंदर्भात रशियाचं वक्तव्य पाहत असताना युद्धाचा एक व्हिडिओ सुद्धा आपण पाहिला. अण्वस्त्र सतर्कतेचे पुतिन यांचे आदेश रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्चिमात्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 27 फेब्रुवारी रोजी अण्वस्त्र दलात सतर्क राहण्याचे आदेश दिले. नाटो देशांच्या आक्रमक विधानांमुळे आपण हे आदेश दिल्याचे समर्थनही पुतिन यांनी केले. पुतिन यांनी अण्वस्त्र सतर्कतेचे आदेश देताना केवळ नाटो देशांच्या कथित विधानांचाच नाही तर पाश्चिमात्य देशांनी रशियावर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधाचाही उल्लेख केलेला आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनवर हल्ले तीव्र केले गेले. 7वा दिवस बुधवारला रशियन आणि युक्रेन युद्धाचा 7वा दिवस आहे. मंगळवारपासून खार्किव्हमध्ये तोफांचा मारा केला जातो. या ठिकाणी गोळीबारात मोठी जीवितहानी झाली आहे. कीवमध्ये 60 किलोमीटर पर्यंतच्या रणगाड्यांचा ताफा सॅटेलाइट फोटोंमध्ये दिसून आलाय. कीव शहरात आणखी लक्षवेधी हल्ल्यांचा इशारा रशियानं दिलाय. रशियानं तातडीनं हे शहर सोडण्याचं आवाहन केलंय. रशियानं या शहरातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना केली. युक्रेनमधून आतापर्यंत 6,77,000 नागरिकांचे शेजारच्या देशांमध्ये स्थलांतर झालेले आहे. युक्रेन बरोबर आहे हे सिद्ध करण्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युरोपीय संसदेतील भाषणात आवाहन केलेले आहे. या संदर्भात अणुयुद्धाच्या संदर्भामध्ये जे सूचक विधान रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानं केलेलं आहे तर आपण पाहूया की रशियाकडे अणुबॉम्ब आहेत तरी किती.
रशियाकडे विविध क्षमतेचे अणुबॉम्ब आहेत. हिरोशिमा नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा संहारक असे अणुबॉम्ब आहेत. 1000 पट शक्तिशाली अणुबॉम्ब हे रशियाकडे आहेत. अनेक वर्षातल्या संशोधनातून अणुबॉम्ब तयार केले गेलेले आहेत. अनेक वर्षातल्या संशोधनातून रशियानं अणुबॉम्ब तयार केले. एखाद्या मोठ्या बॅगेत सहज राहील किंवा मावतील असे हे अणुबॉम्ब आहेत. किरणोत्साराचे उत्सर्जन जास्त पण उष्णतेमुळे विध्वंस कमी करणारे अणुबॉम्बही रशियाकडे आहेत. एका अंदाजानुसार रशियाकडे 6000हून अधिक अणुबॉम्ब आहेत. रशियाची अणुयुद्धासंदर्भातली भूमिका आणि जगभर होत असलेल्या चर्चेसंदर्भात जाणून घेऊया निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचं विश्लेषण. तिसरं महायुद्ध झालं तर ते अण्वस्त्रांचं असेल आणि आम्ही युक्रेनला कधीही आण्विक शक्तिधारी देश हा होऊ देणार नाही. पण तसं म्हटलं तर तिसरं महायुद्ध सध्या सुरू आहे ते जैविक आहे, बायोलॉजिकल वॉर आहे, जे चीनी व्हायरसच्या निमित्ताने सगळ्या जगावरती लादलेलं आहे. आणि चौथं महायुद्ध सुद्धा सुरू आहे ते हायब्रिड वॉर आहे की ज्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी केल्या जातात युद्ध बाकीचं फिजिकल युद्ध सोडून. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की पारंपरिक युद्ध जर झालं तर ते अण्वस्त्राचं असू शकेल. अनेक युद्धजन्य परिस्थिती आल्या, धमक्या देण्यात आल्या, परंतु तरी हे वापरलं गेलं नाही अणुबॉम्ब. याचं मुख्य कारण आहे की यामुळे जी हानी होईल ती प्रचंड होईल आणि तशी हानी होणं कुठल्याही जगाला परवडणार नाही. कारण जर महायुद्ध झालं, समजा अमेरिकेवरती बॉम्ब टाकला रशियाने, तर अमेरिकेकडे एवढी ताकद आहे की ते सेकंड स्ट्राईक करून दुसरा प्रतिहल्ला करून रशियाला सुद्धा बेचिरा करू शकतात. रशियानं जी रणनीती आखली आहे त्याचा अंदाज काही देशांना जरूर आहे, पण काहींना अजिबात असे निश्चित आराखडे रशियाच्या संदर्भामध्ये बांधता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. रशिया कोणती पावलं उचलू शकतात, पुतिन यांची रणनीती नेमकी कोणती आहे तेही पाहणं या कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्वाचं आहे, तेही पाहूया. रशियाकडे भयंकर ताकदीची विविध क्षेपणास्त्रे आहेत. 100 ते 10,000 किलोमीटर पर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. अचूक मारा करण्याची क्षमता असणारी क्षेपणास्त्रे सुद्धा रशियाकडे आहेत. विविध क्षमतेचे अणुबॉम्ब वाहणारी क्षेपणास्त्रे रशियाकडे, म्हणून आपण रशियाकडे अणुबॉम्ब टाकण्यासाठीची सज्जता किती आहे याचा मागोवा घेतोय. शत्रू भागात घुसत अणुबॉम्ब टाकणारी खास लढाऊ विमानेही रशियाकडे आहेत. रशियाकडे TU-160 सारखी बॉम्ब फेकी विमाने सुद्धा आहेत. रशियाकडे पाण्याखालून क्षेपणास्त्र डागणाऱ्या अणु पाणबुड्या सुद्धा आहेत. शत्रूंच्या पहिल्याच तडाख्यात जमिनीवरील प्रहार क्षमता नष्ट झाल्यास त्याचा वापर होऊ शकतो. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध अद्याप सुरूच आहे. एकीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अणुयुद्धाच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चाही सुरू आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील महत्वाची आणि ऐतिहासिक चर्चेची पहिली फेरी बेलारूसमध्ये पार पडली. अनेक तास चाललेल्या बैठकीत प्रश्न सुटला नाही. दोन्ही देश कोणताही ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही. चर्चेदरम्यान युक्रेननं रशियानं क्रिमिया आणि डॉनबॉससह संपूर्ण देशातून आपलं सैन्य मागे घ्यावं अशी मागणी केली आहे. युद्धादरम्यान पुतिन कोणती पावले उचलू शकतात तेही पाहूया.
रशियानं आपल्या सैन्याला अणुयुद्धाच्या तयारीसाठी सतर्क केले. रशियानं आपल्या सैन्याला अणुयुद्धाच्या तयारीसाठी सतर्क केले. पुतीन यांच्या रणनीतीबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. पुतीन यांच्या रणनीतीबाबत केवळ शक्यता वर्तवली जाते. युक्रेन ताब्यात घेऊन रशिया तिथल्या सरकारचा ताबा घेण्याची शक्यता अधिक आहे. कीववर कब्जा करून तात्काळ सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न रशिया करू शकते. युद्धाची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. युक्रेन सोबतच त्यांना मदत करणाऱ्या देशांवरही रशियाकडून हल्ल्याचा प्रयत्न होऊ शकतो. जगात तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. युक्रेनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेत विशेष सत्राचं आयोजनही केलं गेलं. रशियन सैन्यानं आता युक्रेन सोडलं पाहिजे अशी युएनची भूमिका आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केलेला आहे. युक्रेनवरील हल्ल्याचं वर्णन रशियाची आक्रमकता असं केलंय आणि या हल्ल्याचा निषेधही केलाय. त्याचवेळी राजनैतिक पातळीवरून या कृत्याचं उत्तर देण्याचा जो बायडन यांचा प्रयत्न आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ला होईल असा इशारा अमेरिका गेले काही आठवडे देतोय. हा इशारा अखेरीस खरा ठरला. या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल अशी चिंताही व्यक्त होते आहे. युद्धाचे व्हिडिओ पाहू. Мародеры просто. अमेरिका युक्रेनला $1 अब्ज मदत देणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही घोषणा केली. रशियाला युक्रेनवरील हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा सुद्धा बायडननं रशियाला दिलाय. पाहूया बायडन यांची भूमिका आणि त्यांचं बुधवारचं वक्तव्य. The Russian economy is reeling, and Putin alone is the one to blame. Together with our allies, we're providing support to the Ukrainians in their fight for freedom. Military assistance, economic assistance, humanitarian assistance. We're giving more than $1 billion of direct assistance to Ukraine, and we'll continue to aid the Ukrainian people as they defend their country and help ease their suffering. Tonight, I'm announcing that we will join our allies in closing off American airspace to all Russian flights, further isolating Russia and adding additional squeeze on their economy. सैनिकी मोहिमेद्वारे हस्तक्षेप करणारे नेते अशी बायडन यांची ओळख नाही. ही त्यांची भूमिका ही हळूहळू निर्माण झालेली आहे. या संदर्भात अमेरिकेची भूमिका, त्यांचं निश्चित परराष्ट्रीय धोरण यावरही प्रकाश टाकूया. युद्धात अमेरिका सैन्य का पाठवत नाही त्याची कारण आम्ही शोधली आहे. राजनैतिक पातळीवरून बायडन यांची लढाई सुरू आहे. सैनिकी हस्तक्षेप टाळण्याची बायडन यांची भूमिका आहे. अफगाणिस्तानातील सैनिकांची संख्या वाढवण्याला बायडन यांनी विरोध केला होता आणि तो काळ बराक ओबामाचा होता. अफगाणिस्तानातून बायडननं अमेरिकी सैन्य माघारी बोलवलं होतं. लिबियात सैनिकी हस्तक्षेप करण्यासाठी बायडनचा विरोध होता आणि तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा. अमेरिकी नागरिकांनाही युद्ध अजिबात नकोय. अमेरिकन नागरिकांची ही भूमिका किंवा त्यांची ही मतं पुढे आली APNORCच्या सर्वेक्षण. म्हणून APNORCचा सर्वेक्षण अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुतीन यांच्याकडे अण्वस्त्रांचा साठा आहे. हस्तक्षेप न करण्यामागचं अमेरिकेचं हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे.
नाटो कराराद्वारे येणाऱ्या जबाबदाऱ्या अमेरिकेवर नाही, किंबहुना त्या बंधनकारक नाहीत. त्यासाठी नाटोचा नियमही तितकाच महत्वाचा आहे, कारण नाटो सदस्य असलेल्याच देशांना मदत करावी लागते आणि युक्रेन नाटोचा सदस्य नाही. त्यासाठी त्यांचा युक्रेनचा आग्रह सुरू आहे आणि रशियाला ते नको आहे. बायडन युक्रेनला सैन्य पाठवत नाहीये. नाटोच्या सदस्य देशांना बळ पुरवण्यासाठी सैन्याची पथकं पाठवली आहे आणि रशियाच्या आजूबाजूच्या प्रदेशांनाच हे सैन्यबळ पाठवलं जात आहे. रशिया युक्रेन तणावासंदर्भातील भारताच्या भूमिकेसंदर्भातही आपण चर्चा करतोय, कारण भारताच्या भूमिकेच्या संदर्भात सुद्धा जगामध्ये चर्चा होते. रशिया युक्रेन तणावासंदर्भातील भारताच्या भूमिकेवर बरीच चर्चा होते. अनेक लोक भारताच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, तर अनेकांनी ही भूमिका योग्य असल्याचं म्हटलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या पूर्व भागातील दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रदेशांच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी असणारे TS तिरुमूर्ती यांनी सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका मांडली आणि सर्व संबंधितांनी संयम राखावा असं आवाहन केलं. युक्रेनमधील तणावाचं निवारण केवळ राजनैतिक चर्चेनं शक्य असल्याचं भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट केलेलं आहे. ही बाब महत्वाची मानायला हवी. भारत सैनिकी कारवाईचं समर्थन करत नसल्याचाच त्यातून स्पष्ट अर्थ निघतोय. भारत तटस्थ असल्याची प्रतिमा का निर्माण झाली, त्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला. पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. भारतानं रशियाचा निषेधही केला नाही. युक्रेनच्या सार्वभौमत्वाचाही भारतानं उल्लेख केलेला नाही. भारताच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सर्व संबंधितांनी संयम राखण्याचं भारताचं आवाहन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत TS तिरुमूर्ती यांचं हे आवाहन आहे. युक्रेन संदर्भात चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये मतदान झालं 31 जानेवारी रोजी. भारतासह केनियानेही मतदान केलं नाही. मात्र या मतदानानंतर केनियानं आपली भूमिका बदलली आणि केनियाच्या प्रतिनिधींनी पुतीन यांचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. रशिया आणि भारत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. भारत स्वतःच्या हितसंबंधाविरोधात निर्णय घेऊ शकत नाही. अमेरिका आणि रशिया यांच्यात भारताची ओढाताण होते आहे. युक्रेनबाबत चीननेही अतिशय सावध मौन बाळगलाय. रशियाच्या निर्णयावर भारताचा प्रभाव पडू शकत नाही, हेही तितकंच खरंय, कारण रशिया कुणाला जुमानत नाहीये.